श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो, विनय करते श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवीश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि कवीच्या प्रतिपादनानं, कवीच्या काव्यस्फूर्तीनं काय घडत असेल, काय घडावं आणि काय घडण्याची सुंदर अशा प्रकारची प्रचिती आपल्याला पाहायला मिळत असते। पहा, सांगताना मोठा आनंद वाटतो की आमच्यामध्ये भक्ती, प्रेम, भाव, निष्ठा या सगळ्या असतात, सगळे असतात। यातलं काहीच आमच्याकडे कसलीच कमतरता नसते। काही लोक म्हणतात ना की वो आम्ही नाही हो, देवाला मानतच नाही म्हणाले। त्याने मला एकाने असा प्रश्न विचारला होता की म्हणाले आम्हाला देव आम्ही मानतच नाही। मी त्याला म्हटलं, देवाला तुम्ही मानत नाही पण देव तुम्हाला मानतोय ना। एक साधू वासवानींच्याकडे एक छान मुलांसाठी गोष्ट सांगतोय बरं का। साधू वासवानींच्याकडे एक गृहस्थ जायचे, दर्शनाला जायचे, पण त्यांचा काही कशावरती विश्वास नसायचा। त्यांची पत्नी जायची वासवानींच्या कार्यक्रमाला, सगळं ऐकायची, खूप आवडायचं, खूप रोज नियमानं जायची। आणि या बाबाला काही ते आवडायचं नाही। ही कीर्तनाला जाते, त्यांचं ऐकायला जाते, तासनतास तिथे बसून राहते। तो आता नवरा होता, तिच्याबद्दल काय काय बोलत होता, तिला सारखं त्रास देत होता। तिला म्हणातो, तुला काय तिथे जाऊन मिळतं, काय तुला तिथे मिळतं, असं सारखं रोज विचारायचा। तिला त्या साधू वासवानींच्या शिकवणुकीची इतकी गोडी लागली होती। साधू वासवानी एक फार मोठे तत्वज्ञ, वेदांती, सुंदर अशा प्रकारचं त्यांचं अभ्यास, चिंतन आणि खूप मोठे संत पदवीला पोहोचलेले। आता त्यांचं चिंतन ऐकायला या जायच्या आमच्या भगिनी, तर तिच्या नवऱ्याला काय आवडायचं नाही। मग ते त्याच्यावरून त्यांची दोघांची भांडणं व्हायची। भांडणं होण्यासाठी काही कुठलं कारण लागतंच असं नाही, असं लोक सांगतात। कुठलंही कारण पुरतं। काही काही ठिकाणी तर गमतीनं असं पाहायला मिळतं की म्हणाले, हो का तुमचं आज कशासाठी भांडण झालं? ते म्हणाले, आज कुठलाच विषय भांडायला नव्हता ना बुवा, म्हणून आम्ही भांडतो म्हणाले। नवरा बायकोचं भांडण जोरात सुरू झालं आणि गेले त्या आमच्या भगिनी गेल्या वासवानींच्याकडे। हा पाठोपाठ गेला त्यांच्या। पाठोपाठ गेल्यानंतर ते तिथे जाऊन बसल्या, त्यांचं चिंतन झालं। 2 तास वासवानींचा सत्संग झाला आणि सत्संग झाल्यानंतर मग दर्शनाला गेले। तर हा काही दर्शनाला जायला तयार नाही, कारण हा काही मानत नव्हता, याला काही आवडत नव्हतं। पण त्यांची पत्नी गेली, दर्शन वगैरे घेतलं आणि आता हा पत्नी जाते म्हणल्यावर तिच्या पाठीमागून गेला आणि हाताची घडी बांधून तिथे नुसता उभा राहिला मख्खासारखा, खाली वाकला नाही, नमस्कार केला नाही, काही केलं नाही। वासवानी त्याच्याकडे पाहताय, तो वासवानींच्याकडे पाहतोय। हा रागाने पाहत होता आणि साधू वासवानी मात्र प्रेमानं पाहत होते बरं का त्याच्याकडे। हा गृहस्थ साधू वासवानींना असं म्हणाला की मी तुमचा एवढा राग करतो, एवढा द्वेष करतो, एवढा तुमच्यावर चिडलेला असतो, तरी तुम्हाला राग येत नाही। साधू वासवानी त्याला म्हणाले, अरे बाबा म्हणाले, तू माझ्याकडे जेवढ्या रागानं पाहतोस, जेवढ्या तिरस्कारानं पाहतोस, जेवढ्या द्वेष भावनेनं पाहतोस, म्हणाले तितक्याच प्रेमानं मी तुझ्याकडे पाहत असतो। काय सुंदर आहे बघा।
आपल्याकडे एखाद्याने रागानं पाहिलं म्हणजे मी त्याच्याकडे रागानं बघितलं की काय होतं, दोघांचा राग एकत्र होतो. पण एखाद्याने रागानं पाहिलं आणि मी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं की त्याचा राग निघून जातो, त्याचा राग शांत होतो. राग शांत करण्यासाठी काय करावं असं अनेक लोक जेव्हा विचारतात तेव्हा त्यांना हा उपाय आहे. एखादा रागवला की त्याच्यासमोर आपण न रागवता त्या रागा इतकंच आपण त्याच्यावरती प्रेम करावं, म्हणजे त्याचा राग आपोआप शांत होतो. ही शिकवण आपल्याला मिळाली पाहिजे आणि ही काव्य प्रतिभेतून मिळते, कवीच्या प्रासादिकतेतून मिळत असते. म्हणून कवी मुमुक्षूचं अंजन आपल्याला देत असतात. हे कवी मुमुक्षूचं अंजन या दृष्टीनं आपल्याला देत असतात. साधकांची साधना ही या प्रकारची असते आणि या दृष्टीनं साधन करावं. कवी सिद्धांचे समाधान. आता सिद्ध जेव्हा साधना करतात, सिद्ध याचा अर्थ की जे साधकाच्याही पुढे गेलेले असतात. आपण सगळे साधक आहोत बरं का. साधक याचा अर्थ काय? साधक याचा अर्थ साधना करणारा. उघड आहे. काही लोक म्हणतील आम्ही साधना करत नाही, आम्ही साधक नाही. जन्माला आलेला माणूस हा प्रत्येक माणूस आहेस ना, तू त्याला विचारावं असं वाटतं. जो असं कोणी म्हणत असेल आम्ही साधक नाही, त्याला एकच प्रश्न आहे की तू माणूस म्हणून जन्माला आलेला आहेस ना? तर तो हो म्हणतो, मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. मग मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे ना, मग तू साधक आहेस. तू तुझ्या जीवनामध्ये व्यवस्थित अभ्यास करतो आहेस, चांगलं वाचन करतो आहेस, चांगलं काम करतो आहेस, चांगली नोकरी व्यवस्थित प्रामाणिकपणे करतो आहेस, किंवा जो तुझा व्यवसाय आहे, जो तुझा उद्योग आहे, जे तुझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तू प्रामाणिकपणे काम करतो आहेस ना, तू साधकच आहेस. आणि याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेला जो आहे तो सिद्ध आहे. म्हणून त्या सिद्धाची लक्षणं, म्हणून त्या सिद्धांच्या मार्गाने जाणं. म्हणून कवी सिद्धांचं नुसतं सिद्ध नाहीये, तर कवी जे आहेत हे सिद्धांचं समाधान आहे. केवढ्या उंचीवरती नेलं हो समर्थांनी कवीला. सिद्ध, आधी मुळात सिद्ध होणं किती अवघड आहे, किती कठीण आहे. पण सिद्ध झालाय आणि सिद्धांचं समाधान त्याला मिळालेलं आहे आणि ते सुद्धा निश्चयात्मक मिळालेलं आहे. सामर्थ्य संपन्न ते त्याला मिळालेलं आहे. अशा या कवेश्वर स्तवनाच्या चिंतनामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे आणि तोच समर्थांचा समर्थ विचार आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.